माणूस आहे तोपर्यंत त्याची किंमत करायची नाही. आणि माणूस मेल्यानंतर त्याच्या प्रेताभोवताली त्याच्यावर पालतं पडून रडायचं, देखावा करायचं. काय उपयोग व त्याचा काही उपयोग नसतो. तेव्हा बघणारी लोक हसत असतात. का हसत असतात माहिती आहे का? अहो, हे असताना यांनी बघितलं नाही आणि मेल्यावर मात्र पालती पडायला लागल्यात. त्या टायमाला ती लोक बोलण्यापेक्षा जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही त्याला पोटाला घाला. एक वेळेस तुम्ही माणूस मेल्यानंतर त्याला नाही नैवेद्य ठेवलं तर चालेल, खरं माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या पोटाला घाला, त्याचं पालन पोषण करा. त्या माणसाला पाळणा करावा असं नाही. निदान त्याच्या पोटाला तुमच्यासमोर चटणी भाकरी असेल, त्या माणसाला आपल्या घरच्या आई वडिलांना घालावं. मेल्यावर काय हो उपयोग त्याचा? एवढं मला निवड ठेवायचं, 10,000 गाडी खर्च करून त्या प्रेतावर येऊन पालतं पडायचं, त्याचा काही उपयोग नसतो. मग ते कावळ्यालाच की खाणं घातल्यासारखं. तो का मेलेला माणूस उठून बघणारा काही जेवणार आहे तो? नाही. ही चुकीची समजूत आहे, ही अंधश्रद्धा आहे. खरं तर सांगायला गेलं तर माणूस आहे तोपर्यंत त्याच्या पोटाला घालायचं आणि त्याचा आत्मा समाधान करायचं, तर आपल्या संसाराला सुख समाधान शांती मिळत असते. तो माणूस जिवंत असताना तुम्हाला नको असतो आणि तो मेल्यानंतर त्याला नैवेद्य ठेवायचं, बाजार मांडायचं आणि त्याची इस्टेट मात्र तुम्हाला पाहिजे असते. मेलेल्या माणसाच्या अंगावरचं तुम्ही अलंकार काढून घेता ते तुम्हाला चालते आणि मेलेल्या माणसांची कपडे नको होतात. कारण का? त्याच्या आठवणी आणि त्यानं कमवलेलं सगळं तुम्हाला पाहिजे असते. ते कसं काय? हे कुठल्या शास्त्रात लिहिले? हे कुठल्या शास्त्रात लिहिलेलं नाही आहे. खरं तर माणूस असताना त्याची कदर करावी, त्याचं पालनपोषण करावं, त्याच्या पोटाला घालावं. बघणारे ज्यावेळेस ते माणूस निघून जातो आणि दारात प्रेत ठेवलं जातं त्या टायमाला त्या बघणाऱ्या